नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी गणित सराव संच 34 पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरची सर्व सराव संच आपल्या चॅनलमध्ये मी अपलोड केलेले आहेत. ते आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये सोडवलेली आहेत. इयत्ता 7वी गणित सर्व सराव संच अशी एक आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये तुमच्या वर्गाची सर्व सराव संच तुम्हाला उत्तरासहित मिळून जातील. तर ते नक्की पहा आणि पुढची सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि चला सराव संच 34 हा आपण सोप्या पद्धतीमध्ये सोडूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सराव संच 33 मध्ये आपण पहा सराव संच 33 मध्ये आपण राशीची बेरीज करायला शिकले आहे. आता इथं आपल्याला पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा कशी करायची ते शिकायचं आहे. तर ते कसं करायचं ते पाहण्यासाठी आपण थोडक्यात माहिती घेऊया. बेजिक राशींची वजाबाकी कशी करायची. तर इथं आडवी मांडी दिली आहे, इथं उभी मांडी दिली आहे. जसं सराव संच 33 मध्ये पण 2 प्रकारची मांडणी होती, इथं पण 2 प्रकारे मांडणी आहे. तर पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करताना काय करायचं आहे, जसं की आपण बेरजेमध्ये कंसामध्ये टाकून इथं बेरजेचं चिन्ह देत होतो, तसं वजाबाकीमध्ये इथं कंसामध्ये दोन्ही राशी टाकायच्या आणि वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. आणि पुढं पहिल्याच कंसातले चिन्ह बदलणार नाहीत आणि दुसऱ्या कंसातले बदलतील. ते कसं, हे तर अधिक होतं, इथं वजा आहे. तर वजा अधिक काय होतं, वजाच होतं. इथं वजा आहे, इथं वजा आहे. वजा वजाचे गुणाकार काय होतो, अधिक होतो. तर हे मी तुम्हाला बेरजेच्या म्हणजे सराव संच 33 मध्ये पण समजवलं आहे. हे चिन्ह कसे बदलतात तर पहा, इथं चिन्ह कंसाच्या बाहेर काय असतं, अधिकचं चिन्ह असतं. कोणतं चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह असतं. मग हे अधिक 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 हे बदलतं का, बदलत नाही. जसेच्या तसं राहते. पहिल्या ह्याचं चिन्ह सगळे सेम राहतात. आणि इथं वजाबाकीचं चिन्ह आहे. मग इथं वजाचं चिन्ह आहे आणि आत जे चिन्ह आहे त्यासोबत या वजाबाकीच्या चिन्हाचं काय असतो तर गुणाकार असतो. का तर ह्या कंसामध्ये आणि ह्यामध्ये कोणतं चिन्ह नसतं, म्हणजे गुणाकाराचं असतं. तर या कंसाच्या बाहेर जी काही संख्या असते त्याचा आतल्या संख्येसोबत काय असतो तर गुणाकार असतो. तर इथं वजा आहे, इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे अधिक. वजा अधिकचा गुणाकार काय असतो, वजा असतो. तर पहा, मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की गुणाकारामध्ये कसं असतं, वजा गुणिले वजा याचा गुणाकार अधिक येतो, अधिक गुणिले अधिक याचा गुणाकार अधिक येतो, आणि वजा गुणिले अधिक याचा गुणाकार वजा, आणि वजा गुणिले अधिक गुणिले वजा याचा गुणाकार वजा येतो. म्हणजे थोडक्यात काय तर सारख्या चिन्हांचा जो गुणाकार आहे, 2 चिन्ह समान असतील तर बेरीज येतं आणि 2 चिन्ह भिन्न असतील तर वजाबाकी येते. हे तुम्हाला समजलं. आता इथं वजा आहे, इथं अधिक आहे, वजा आलं. इथं वजा सारखे आहे तर अधिक येणार. इथं वजा, इथं अधिक तर भिन्न आहेत तर वजा येणार. हे तुम्हाला समजलं. आणि हे बेरीज वजाबाकी तशी करायची आहे. तर आपण सराव संच 33 मध्ये पुढं आपण समजून घेऊ, 34 मध्ये आपण पाहूया, समजून घेऊया. खूप सोपं आहे, अवघड असं काहीही नाही. तर पहिलं गणित आपण पाहूया. पहिलं गणित आहे 4xy वजा 9z, आणि दुसरी राशी दिली आहे 3xy वजा 16z. तर आपण हे उभ्या मांडणीनं तुम्हाला येतं, सोपं आहे. उभी मांडणी कशी आहे पहा. इथं एका खाली एक चल आहे, ती आपण संख्या लिहून घ्यायची आहे, आणि वजाबाकी असल्यामुळं इथं प्रत्येक चिन्ह बदलतं. डायरेक्ट तुम्ही बदलून टाकायचं चिन्ह. बेरीज असल्यावर चिन्ह बदलतात का, नाही. तर वजाबाकी असल्यावर चिन्ह बदलतात. खालची पहा, इथं बेरीज आहे, वजा होतं. इथं वजा आहे, अधिक होतं. इथं अधिक आहे, वजा होतं. डायरेक्ट तुम्ही काहीच न विचारता वजाबाकी जर असली तर खाली जे आपण राशी मांडतो त्या राशीचे प्रत्येक चिन्ह बदलायचं, प्रत्येक पदाचं चिन्ह बदलून टाकायचं. अधिक असलं वजा करायचं, वजा असलं अधिक करून टाकायचं. समजलं. आणि इथं आता हे चिन्ह एकदा बदलले की हे चिन्ह विसरून जायचं. आणि या दोघात इथं वजा आहे, इथं 16, अधिक वजा काय होतं, वजाबाकी होते. वजाबाकी करून टाका. इथं अधिक आहे, इथं अधिक आहे, अधिक अधिक बेरीज होते, बेरीज करून टाका. इथं अधिक आहे, इथं वजा आहे, वजा वजा काय होतं, वजाबाकी होते, वजाबाकी करून टाका. हे सिंपल आहे उभी मांडणी. आपण आडवी मांडणी करूया, ज्यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात. तर आडव्या मांडणीनुसार करूया आपण. आडव्या मांडणीमध्ये पहिल्यांदा तर काय करायचं आहे, 4xy वजा 9z हे जशास तसं लिहा. वजाबाकी करायचं आहे, वजाबाकीचं चिन्ह मध्ये लिहा 3xy वजा 16z.
सिंपल आहे. जशाच तसं आपण हे लिहून घेतलं आहे. आता पुढं पहिल्या कंसातल्या संख्यांची चिन्ह बदलतात का? पदांची नाहीत. 4xy जशाच तसं लिहा. आता पद समान असलेली चलन ज्या पदांची स स ज्या पदांची चले समान आहेत ते एका साईडनं लिहा. तर XYचे लिहिलं इथं. आता इथं XY आहे ते पण लिहा. इथं वजा आहे, मधी अधिक आहे. अधिक वजा वजा 3xy आणि हे वजा 9z जसे तसं लिहून घ्या. इथं वजा आहे, इथं वजा आहे. वजा वजाचा गुणाकार अधिक येतो. सारखी चिन्ह असली की अधिक लिहून घ्या. 16z. आता करा वजाबाकी होते का बेरीज होते पहा. आता इथं 4xy आहे, 3xy आहे. तर वजाबाकी होते. इथं येतं 1xy किंवा आपण हे XY पण असं फक्त XY पण लिहू शकतो. गुणाकार 1 लागून म्हणजे सेमच येतं. तर ह्या दोघांची तर वजाबाकी झाली. आता इथं वजा आहे, इथं अधिक आहे. तर अधिक वजाचे काय होते? वजाबाकी होते. पहा, जर भिन्न चिन्ह असतील वजाबाकी बेरीज वजाबाकी मग कशी होते पहा. भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी होते आणि सारखी चिन्ह असतील तर बेरीज होते. तर आणि आपल्या उत्तराला कोणत्या चिन्ह येतं तर मोठ्या संख्येचे. इथं 16 मोठा आहे म्हणून इथं आपण अधिक हे चिन्ह देऊ. आणि इथं 16 मधून 9 गेले किती राहतं पहा. 7 राहतं. तर 7z हे आपलं उत्तर आलं. 1xy किंवा हेच आपण असं लिहू शकतो XY अधिक 7z हे आपलं उत्तर आलं. गणित क्रमांक 2 पाहूयात. जशाच्या तसं कंस लिहून घ्या आणि त्यामध्ये वजाचं चिन्ह घ्या. बरोबर 5x अधिक 4y अधिक 7z वजा वजाबाकी करायची आहे म्हणून दोन्ही कंसाच्या मध्ये वजाबाकीचं चिन्ह घ्या. x अधिक 2y अधिक 3z आपण लिहून घेतलं. ही एक स्टेप पूर्ण झाली आपली. पुढं आता सारखी चल असलेली पद एका साईडनं लिहित आपल्याला हे सगळं कंसाच्या बाहेर काढायचं आहे. 5x आता इकडं x पाहायचं वजा आहे, वजा होणार वजा x. आता इथं अधिक 4yचं घ्या पद 4y. आता इथं अधिक आहे बाहेर वजा आहे, वजा अधिक भिन्न चिन्ह आहेत वजाच येतं 2y. पुढे 7z अधिक 7z आहे आणि इथं अधिक आहे इथं वजा आहे, वजा अधिक वजाच होतं 3z. आता पहा सारखी जी पदं आहेत त्या चल आहेत त्यांची बेरीज वजाबाकी काय होतं ते करून घ्या. 5x वजा x फक्त x आहे म्हणजे काय असतं इथं एकदाच x असतं म्हणजे एकदा x आहे वजाबाकी होते. इथं अधिक वजा आहे आणि मोठ्या संख्येचं अधिकचं चिन्ह येणार. तर या 5x मधून 1x गेलं. फक्त x म्हणजे काय 1x असतं. तर इथं 4x राहतं अधिक इथं अधिकचं चिन्ह येणार. 4 मोठा आहे 2 पेक्षा. तर 4y वजा 2y 2y अधिक 7y वजा 3y वजाबाकी होणार आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक येणार. 7z आणि 3z 7 मधून 3 गेले 4z हे आपलं फायनल उत्तर आलं. गणित क्रमांक 3 पाहूया. तर हे दोन्ही कंसातली राशी जशीच्या तशी लिहा आणि दोन्ही कंसाच्या मध्ये आपल्याला वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आहे. 14x वर्ग अधिक 8xy अधिक 3y वर्ग वजा 26x वर्ग वजा 8xy आणि वजा 17y वर्ग हे लिहिलं आपण. आता पहिल्याच कंसातले चिन्ह बदलतात का? नाही. जशाच तसं घ्या. 14x वर्ग आता सेम चल असलेलं 26 तर इथं वजा आहे वजा 26x वर्ग. नेक्स्ट अधिक 8xy. पुढे पहा इथं 8xy अधिक वजाचं अधिक होतं गुणाकार 8xy आणि पुढं 3 प्लस 3y वर्ग. आता इथं वजा वजा अधिक होतं अधिक 17y वर्ग. करा बेरीज वजाबाकी जे काय होतं तर 14x वर्ग वजा 26x वर्ग. इथं वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं 26चं चिन्ह येतं. 26 मधून 14 गेले किती राहतं पहा. या दोघांची वजाबाकी केली 12x वर्ग येतं. आता इथं अधिक अधिक आहे बेरीज होतं 8 1 8 8 2 16xy. आता इथं पण बेरीज होते अधिक 3 आणि 17 20y वर्ग. हे आपण थोडंसं सोप्या भाषेत लिहायचं का म्हणजे छान दिसेल असं लिहायचं का? अगोदर ही
हां, बरोबर आहे. हे पण बरोबर आहे आणि नाहीतर आपण हे पण करू शकतो, की पहिल्यांदा हे आपले जे वर्ग आहेत म्हणजे घातांक जास्त असलेली म्हणजे 20 12x वर्ग आणि 20y वर्ग आणि घातांक कमी असलेली 16xy असं पण लिहिलं तर हे आपल्याला छान दिसेल. म्हणजे पहा, इथं जर घातांक 3 असता किंवा 4 असता, मोठ्या घातांकाची पद आपण पहिल्यांदा लिहायचं आणि नंतर छोट्या घातांकाचं. जर हे तुम्हाला करायची इच्छा असेल तर करू शकता किंवा हे पण उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचं गणित पाहूया. जर हे 6x वर्ग जसं तसं लिहून घ्या. 6x वर्ग अधिक 7xy अधिक 16y वर्ग वजाबाकी करायची आहे. वजाबाकी चिन्ह लिहा दोन्ही राशींच्या मध्ये. 16x वर्ग वजा 17xy. तर पहिल्यांदा 6x वर्ग जशाच तसं लिहून घ्या. इकडे x वर्ग चल पद लिहून घ्या. 16x वर्ग अधिक 7xy. आता इकडं xy चं वजामध्ये आहे. हे वजा वजा अधिक होतं 17xy आणि अधिक 16y वर्ग. पहा इथं y वर्गचं आहे का पद? नाही. तर ते जसंच तसं लिहून घ्या. आणि सारखी चल असलेल्या पदांची अगोदर वजाबाकी बेरीज जे काय होतं पहा. आता इथं वजा आहे, इथं अधिक आहे. वजाबाकी होते आणि मोठी संख्या 16 आहे म्हणून 16चं चिन्ह वजा चिन्ह आपल्याला उत्तराला येणार आहे. तर 16 वजा 6 केलं 10x वर्ग. आता इथं अधिक अधिक आहे, बेरीज होणार आहे. 17 अधिक 7 किती येतं पहा. 24xy आणि याला बेरीज वजाबाकी कोणासोबत करणार आपण? हे जसंच तसं लिहायचं 16y वर्ग. तर हे आपलं उत्तर आलं. शेवटचं गणित आहे. वजाबाकी करायची आहे दोन राशींची. 4x अधिक 16z वजा 19y वजा 14z अधिक 16x. मुलांनो, या गणितामध्ये काही असं अवघड नाही. फक्त तुम्हाला कन्फ्यूज इथं व्हायचं नाही. चिन्हामध्ये 2 नियम लक्षात ठेवायचे. जर सारखी चिन्ह असतील तर बेरजेचं घ्यायचं आणि वेगवेगळी चिन्ह असतील तर वजाबाकीचं घ्यायचं. एवढे 2 नियम तुम्ही लक्षात ठेवले की तुम्हाला हे गणित सोपं जाणार आहे. आणि पहिल्या कंसाची तर चिन्ह आपल्याला बदलायची गरजच नाही. 4x. जर तुम्हाला चिन्हांचे नियम बरोबर कळाले तुम्हाला हे गणित सोपे जाणार आहेत. आणि चिन्हांचे नियम काय आहेत? वजावजाची बेरीज सारख्या चिन्हांची बेरीज होते, भिन्न चिन्हांचं वजाबाकी होते आणि उत्तराला जी मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह येतं. आणि गुणाकारामध्ये जी सारखी चिन्ह आहे त्याचा गुणाकार अधिक येतो आणि जी वेगवेगळी चिन्ह जर 2 वेगवेगळी चिन्ह आली तर त्याचा गुणाकार वजामध्ये येतो. एवढं तुम्ही हे लक्षात ठेवलं की तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. आता 4x घेतलं, पुढे x हे पद इथं आहे पहा. x हे चल इथं आहे, तर हे पद घ्या आपल्याला याच्या साईडला. तर इथं वजा आहे, इथं अधिक आहे. तर अधिक वजाचा गुणाकार काय येणार आहे? भिन्न चिन्हाचा गुणाकार वजा येतो. तर 16x घेतलं वजा 16x. आता पुढं हे अधिक 16z जसंच तसं घेतलं. आता इथं इथं झेड हे चल आहे आणि इथं वजा बाकी चिन्ह आहे. वजा वजाचा गुणाकार अधिक येतो. 2 समान चिन्हांचा गुणाकार हा अधिक येतो. तर 14z जसेच तसं लिहून घ्या. आता इथले पद संपले आहेत. तर इथं एकच पद उरतं. तर 19y इथं वजा 19 येतं. इथं अधिक चिन्ह आहे, इथं वजा आहे. अधिक वजा वजा होतं. 19y. आता करा इथं बेरीज वजाबाकी काय होते पहा. 4x वजा 16. पहा इथं वजाबाकी होणार आहे, इथं अधिक इथं वजा आहे, भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी होणार आहे. आणि इथं 16x आहे तर मोठा आहे हे 16. तर आपल्या उत्तराला वजा चिन्ह येणार आहे मोठ्या चिन्हाचं. 16 वजा 4 किती येतं पहा. 30 झेड येतं. आणि हे एकच पद आहे वायचं, तर जसंच तसं आपण लिहून घ्या. तर आपलं उत्तर आलेलं आहे वजा 12x अधिक 30z वजा 19y. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 34 हा आपण पूर्ण सोडवलेला आहे. अशी सर्व सराव संच सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीमध्ये शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझी सर्व सराव संच तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.